भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भविष्यातील भारत कसा असेल याचे संपूर्ण नियोजन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले होते। त्यामुळे भारतीय राज्यघटनेत देशातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे। राज्यघटनेचे प्रत्येक पान हे सामाजिक न्यायाचे आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांनी केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने प्रजासत्ताक दिन आणि संविधान अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अमृत महोत्सवी भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीचा प्रवास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर कराडे बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर गौतम कांबळे यांनी अध्यासन केंद्राची विस्तृत माहिती दिली। यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। त्यानंतर तंबाखू विरोध आणि कुष्ठरोग मुक्त भारत याबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली। याचे वाचन कुलसचिव योगिनी घारे यांनी केले। डॉक्टर कराडे म्हणाले की भारतातील उदासीन वंचित वर्गाला राज्यघटनेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देण्यात आले। भारतीय राज्यघटना ही सामाजिक दस्तऐवज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना निर्मित समता प्रस्थापित करणे, प्रत्येक घटकाच्या हक्काचे आणि अधिकाराचे संरक्षण करणे याला प्राधान्य दिले आहे असे प्रतिपादन डॉक्टर कराडे यांनी केले। कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जगात सर्वात मोठी लोकशाही आणि संविधान भारतात असून त्यानुसार आपल्या देशाची प्रगती सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प अभियानांतर्गत पुस्तक परीक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रजन्या अंजुटगी, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या अंजली लांडगे, तृतीय क्रमांक वैष्णवी चव्हाण या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।